दारुंगावी स्वामी मंदिर साऱ्या भक्तांचे माहेर 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 साक्ष देतो सिद्धेश्वर देवीच्या रूपे जोडतंय माझं देवीच्या रूपे जोडतंय माझं देवीच्या रूपे जोडतंय माझं स्वामी नाम घेता सारी पापे दूर होती भक्त संकटी स्वामी धावून येती भक्त संकटी स्वामी धावून येती भक्त संकटी स्वामी धावून येती स्वामी नाम घेता सारी पापे दूर होती भक्त संकटी स्वामी धावून येती भक्त संकटी स्वामी धावून येती भक्त संकटी स्वामी धावून येती स्वामी नामाची घाबरती मधी दारुण गावडे वाढीची 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 बघा या ठिकाणी हे स्वामी मंदिर भव्य दिव्य असं या ठिकाणी हे उभं राहिलं आहे खरोखरच सर्व विश्वस्त मंडळ ग्रामस्थ मंडळ आणि खरोखर या दारुण गावडेवाडीच्या या पुण्यभूमीमध्ये हे मंदिर उभं राहण्यात केवढं मोठं भाग्य आहे मंडळी खरोखरच महती या मंडळाची दिवसांदिवस वाढत चाललेली आहे भक्तजनांचा ओढा या मंदिराकडे चालू झालेला आहे आणि म्हणून खरोखर मी माझ्या मंडळाच्या वतीने या विश्वस्त मंडळाचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो उत्तरोत्तर प्रगती आपल्या सर्वांची स्वामी कृपेने व्हावी सर्वांना उदंड निरोगी आयुष्य माझ्या स्वामी रायाने द्यावं असे मी या सद्गुरू स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो म्हणून संकल्प स्वामी नामाची घाबरती मधी दारुण गावडे वाढीची स्वामी नामाची घाबरती मधी दारुण गावडे वाढीची स्वामी नामाची घाबरती मधी दारुण गावडे वाढीची स्वामी नामाची घाबरती मधी दारुण गावडे वाढीची
हे पवित्र मंदिर आज भव्य देव उभं राहिलंय ते स्वप्न माझ्या पालवलकर काकांचं होतं. बरोबर या संस्थापक अध्यक्ष म्हणून या बरोबर विश्वस्त मंडळाचे सर्व सन्माननीय कैलासवासी पालवलकर काका यांचं स्वप्न होतं की या पवित्र जागेमध्ये एखादं सुंदर मंदिर व्हावं. पण आज ते आपल्यामध्ये नाही आहे. कोरोनाच्या काळामध्ये पालवलकर काका आपल्यामधून गेले, पण त्यांनी 28 ते 30 वर्षे या जागेवर त्या स्वामी समर्थांच्या पादुका बसवल्या आणि या ठिकाणी आपली सेवा अविरत त्यांनी केली. आणि प्रत्येक भक्ताला जो भेटेल त्यांना सांगत होते की या ठिकाणी हे मंदिर झालं पाहिजे. हे स्वप्न माझ्या पालवलकर काकांचं होतं. आज ते आपल्यामध्ये हयात नाही आहे, पण मी विश्वस्त मंडळाला एवढंच सांगेन, तुम्ही हे जे कार्य केलं आणि करून दाखवलं आहे, तुमच्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद 100% या ठिकाणी असणार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे माझ्या पालवलकर काकांसाठी. तर मनुष्य देहरूपी जातो, पण त्याच्या आठवणी कायम राहतात. म्हणजे लक्षात घ्या, 30 वर्ष अहोरात्र झटलेली व्यक्ती की माझ्या स्वामींचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि ती प्रचिती आज या ठिकाणी हे भव्य दिव्य मंदिर पाहून मला खरोखर माझा ऊर भरून येतोय. पालवलकर काकांची या ठिकाणी आठवण मला होते आणि म्हणून सांगतोय का आमच्या पालवलकर काकांच्या मनामध्ये होता आणि म्हणून सांगतोय मंदिर या ठिकाणी हे उभं करून त्यांना खरी श्रद्धांजली माझ्या सर्व विश्वस्त मंडळाने, ग्रामस्थाने आणि देणगीदाराने या ठिकाणी करून दाखवलेले आहे. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण कुठलंही मंदिर असू दे किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम असू दे, त्याला सर्व भक्तांची जोड लागते, देणगीदारांची त्याला जोड लागते, तरच हे सगळं करणं शक्य असतं. आणि म्हणून
सद्गुरू स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो। आज समर्थ तुमची ही सेवा करण्यासाठी स्वामीजी आज सगळे भक्तजन या ठिकाणी झटून आपलं कार्य करतायत। प्रत्येक सेवेमध्ये आपलं काम करत असतात। प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं कोणी कशाची अपेक्षा न करता मनोभावे स्वामी तुमची सेवा या ठिकाणी प्रत्येक भक्त आपापल्या विभागातून येऊन करतायत। त्यांना शक्ती दे, ताकद दे, त्यांना खरोखरच या ठिकाणी हे कार्य करण्यासाठी अगदी भगवंता चांगल्या प्रकारचे त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण कर। माझं विश्वस्त मंडळ असू दे, ग्रामस्थ असू दे किंवा इतर सगळे भाविक असू दे, सर्वांना शक्तीनी ताकद माझ्या स्वामी या सद्गुरूंनी द्यावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। वचनाचे शेवटचे स्वामी समर्थांचं मठ या ठिकाणी आपलं उभं राहिलं आहे। अक्कलकोटला आपल्याला स्वामींच्या दर्शनासाठी जावं लागत होतं, पण आज भक्तांचं पुण्य थोर आहे की त्या ठिकाणी अनेक भक्त जात होते, पण आज स्वामींनी साक्षात दर्शन या आपल्या दारुण गावडेवाडीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे। खरोखर आपला भाग्याचा दिवस आहे। तर स्वामी समर्थ मंडळी लक्षात घ्या, ते मंगळवेढ्यावरून ज्यावेळी अक्कलकोटला आले तो चैत्र शुद्ध द्वितीया, चैत्र शुद्ध द्वितीयाचा दिवस म्हणजे मला वाटतं 1856 साली स्वामी मंगळवेढ्यावरून डायरेक्ट बघा अक्कलकोटला आले आणि अक्कलकोट नगरीमध्ये त्यांचं वास्तविक खंडोबाच्या मंदिरामध्ये त्यांनी मुक्काम केला पहिला, खंडोबाच्या मंदिरामध्ये। आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा स्वामींनी करंदळी, लक्षात घ्या, स्वामींनी त्या ठिकाणी करंदळी वनामध्ये 300 वर्ष तपश्चर्या केली। करंदळी वनामध्ये 300 वर्ष स्वामींनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करता करता त्या ठिकाणी भयंकर मोठं वारुळ तयार झालं आणि त्या वारुळामध्ये मुंग्यांचं मोठं वारुळ तयार झालं आणि त्या वारुळाच्या ठिकाणी एक लाकूड तेव्हा तोड्या, उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्या ठिकाणी आला आणि तो लाकूड तोडत असता त्याची पुराण त्या बघा वारुळावरती जाऊन धाडकन आपटली आणि वारुळावरती आपटल्यानंतर त्या वारुळामधून रक्तस्राव सुरू झाला। त्या वारुळामधून रक्त व्हायला लागलं, रक्ताच्या धारा व्हायला लागल्या। क्षणार्धात त्या वारुळामधून दिव्य असा प्रकाश त्या ठिकाणी प्रगट झाला आणि त्या प्रकाशामधून एक मूर्ती प्रगट झाली। ती मूर्ती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ आहे। ते आपले स्वामी समर्थ आहेत आणि ते साक्षात या दारुण गावडीमध्ये तुम्हाला सर्वांच्या भक्तांसाठी आज या ठिकाणी दर्शनासाठी आलेले केवढं मोठं भाग्य आहे। आणि म्हणून